जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण 126 कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट यांचे फॉर्म कधीपासून सुरुवात होणार आहे, फी काय असू शकणार आहे, तसेच रेग्युलर आणि सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट कोणते सर्टिफिकेट कोणासाठी लागू आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच मागच्या वर्षी म्हणजेच एप्रिल 2024च्या जे काही परीक्षा झाल्या होत्या तर या परीक्षेमधून विद्यार्थ्यांनी 125th कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय केले होते. अशा विद्यार्थ्यांना डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025पर्यंत डिग्री सर्टिफिकेट्स हे ज्या त्या विद्यार्थ्यांना भेटलेले होते. पण आता त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या किंवा डिसेंबर 2024च्या परीक्षा दिलेल्या होत्या, म्हणजेच विंटर एक्झाम 2024 दिलेली होती, या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पासआउट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 126व्या कन्व्होकेशन सेरेमनीसाठी लवकरच फॉर्म सुरुवात होणार आहे. हे सर्वसाधारण जे काही फॉर्म आहे ते फेब्रुवारी 2025च्या लास्ट वीकपर्यंत स्टार्ट होण्याची शक्यता आहे. आपणास माहिती आहे की ऑक्टोबर, डिसेंबर 2024च्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्यातील काही अभ्यासक्रमाचे निकाल टप्प्याटप्प्याने विद्यापीठांनी जाहीर केलेले आहे. बाकी अभ्यासक्रमाचे निकाल 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि जे विद्यार्थी अंतिम वर्षाचे होते आणि ज्यातून ते पासआउट झालेले आहे असे सर्व विद्यार्थी 126व्या कन्व्होकेशन सेरेमनीसाठी रेग्युलर कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करणार आहेत. अशा पद्धतीने 126व्या कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटचे फॉर्म हे फेब्रुवारी 2025 नंतर म्हणजे लास्ट वीकला स्टार्ट होण्याची शक्यता आहे. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न सांगेल किंवा पुढची माहिती देईल की या रेग्युलर कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेटची फी किती असते. तर जनरली 290 ते 300 रुपयाच्या आसपास ही फी रेग्युलर कन्व्होकेशनला असते. आणि रेग्युलर कन्व्होकेशनला कोण अप्लाय करू शकतो, तर ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन फॉर्म चालू झाले त्याच्या अगोदरची जी काही रिसेंटली परीक्षा झालेली असते त्यासाठी रेग्युलर कन्व्होकेशनला अप्लाय करू शकतात. म्हणजे जसं की आत्ताची ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024ची परीक्षा झाली, म्हणजेच विंटर एक्झाम 2024 झाली, ते विद्यार्थी 126व्या कन्व्होकेशनसाठी रेग्युलरमध्ये अप्लाय करतील. आता एखादा विद्यार्थी असा असेल की जो एप्रिल 2024च्या परीक्षेत किंवा कदाचित ऑक्टोबर 23, त्याच्यानंतर एप्रिल 23, त्याच्यानंतर त्याच्या या अगोदरच्या वर्षामध्ये जे विद्यार्थी पासआउट झालेले असतील बट ज्यांनी अद्याप डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय केलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सप्लिमेंटरी कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्समधून त्यांना अप्लाय करता येईल. मॅक्झिमम 30 दिवसामध्ये ते डिग्री सर्टिफिकेट त्यांनी नोंदवलेल्या ॲड्रेसवरती घरपोच पोचून जाईल. त्या पद्धतीने कशा पद्धतीने अप्लाय करायचं यासाठी तुम्ही काय करा, सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. त्या ठिकाणी इथे तुम्हाला सर्टिफिकेट सेक्शन दिसेल. या सर्टिफिकेट सेक्शनला क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट सेक्शनमध्ये एवढे सर्टिफिकेट तुम्हाला सुरुवात आहे याची तुम्हाला माहिती भेटून जाईल. इथे तुम्हाला आता रेग्युलर कन्व्होकेशन सर्टिफिकेट स्टार्ट झालेले नाही, हे फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वीकला स्टार्ट होण्याची शक्यता आहे. त्याची माहिती तुम्हाला स्टार्ट झाल्यानंतर निश्चित देण्यात येईल. पण या ठिकाणी इथे जर का पाहिलं तुम्ही तर अप्लाय ऑनलाईन फॉर सप्लिमेंटरी कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्स यावर क्लिक करून तुम्ही डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करू शकता. म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी एप्रिल 2024 किंवा त्यापूर्वीच्या परीक्षांमध्ये पासआउट झालेले आहे आणि ज्यांनी अद्याप डिग्री सर्टिफिकेट्स काढलं नाही त्यांनी या ठिकाणातून अप्लाय करून डिग्री सर्टिफिकेट्स तुम्ही काढू शकता. आता ऑलरेडी त्याची जी काही फी असेल ती कदाचित 500 रुपये एक्स्ट्रा असेल. म्हणजे त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं 125व्या कन्व्होकेशनसाठी त्यावेळेस त्यांना 290 रुपये फी लागली. आता जवळजवळ 800 किंवा 850 रुपयापर्यंत त्यांची फी ही लागणार आहे. त्यामुळे तुम्ही 1 बाय 1 काय करू शकता, सर्टिफिकेट्स अप्लाय करू शकता. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जसं तुम्हाला ट्रान्सक्रिप्टला अप्लाय करायचं असेल, मायग्रेशनला अप्लाय करायचं असेल,
तर असे विद्यार्थी काय करू शकतात, या ठिकाणातून व्यवस्थितरित्या अप्लाय करू शकतात. जसं की मायग्रेशनला कसं अप्लाय करायचं या संदर्भातला आपला व्हिडिओ तुम्हाला निश्चित बघायला भेटेल. आणि इथं तुम्हाला कोणत्या सर्टिफिकेटला किती रुपये फी आहे ती सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता यामध्ये जसं सप्लिमेंटरी तुम्ही सांगितलं की जर का 5 वर्षापर्यंत जर का तुम्ही सर्टिफिकेट्स काढणार असेल तर नॉन प्रोफेशनल कोर्सला 1,000 रुपयापर्यंत फी आहे, तर प्रोफेशनल कोर्सला 1,500 रुपयापर्यंत फी आहे. जर 5 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असतील तर तुम्हाला 1,100 रुपये फी किंवा 1,800 रुपये फी ही लागू शकते. शिवाय तुम्हाला वेगवेगळे जे काही सर्टिफिकेट्स आहे त्यांना कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तिथे युजर मॅन्युअल पण दिलेले आहे. तुम्ही या पद्धतीने त्याचा लाभ घेऊ शकता. म्हणजे निश्चित आता तुम्हाला समजलं असेल की 126व्या कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेटचे फॉर्म कधी स्टार्ट होणार आहे, फी सर्वसाधारण काय असू शकते, रेग्युलर आणि कन्व्होकेशन सर्टिफिकेट्सला नेमकी कोण अप्लाय करू शकतं याची माहिती पण तुम्हाला समजली असेल. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच अशाच नवीन नवीन माहिती जर का मिळवायची असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, जिथे तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कोणते जर का महत्त्वाचे अपडेट्स आले तर ते सर्वात प्रथम आपण टेलिग्राम चॅनलला देतो आणि नंतर यूट्यूब चॅनलमार्फत व्हिडिओ आपण काढत असतो. तर पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमच्या मनात जर का काही शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. पुन्हा भेटू. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.